फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भातल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या, कारण राज ठाकरेंनी तसं वक्तव्य केलेलं आहे. आपण ते वक्तव्य ऐकलेलं आहे का आणि आपलं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात? वक्तव्य ऐकलं नाही मी, कारण मी दौऱ्यावर असल्यामुळे मलाही नाही माहिती. पण असो, मी मगाही सांगितलं राजकारणामध्ये काही घडू शकतं. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं, आज कोण बोलू शकणार नाही आहे. ते भाऊभाऊ आहेत, त्यामध्ये जर त्यांना काय पाजर फुटला असेल एकमेकाला तर आम्हाला काय त्यातलं माहिती नाही. परंतु आम्ही आमचं काम करतो आहे महायुतीच्या माध्यमातून, आणि महायुती घट्ट झालेली आहे, भक्कम झालेली आहे. त्या महायुतीला आता कोण छेद देऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मराठी प्रश्नाचं बघता आमची जी भांडणं आहेत ती फार मोठी नाही आहेत असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. आपण या विधानाकडे कसं बघता? चांगली बाब आहे. जर त्यांचं तसं नसेल तर त्यांचं आम्हाला काय अडचण नाही त्याच्यात, कारण आम्ही आमचं काम करतो आहे आणि आमच्या कामाच्या जोरावरतीच ही सत्ता परत आलेली आहे, महायुतीने केलेली कामं. आणि आम्ही तर एवढ्या आता स्पीडला पुढे गेलेलो आहे की आता महायुतीला रोखणं कठीण आहे. तर याच्या आधी देखील महायुतीच्या सोबत आहेत राज ठाकरे अशा पद्धतीच्या चर्चा व्हायच्या. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची मध्यंतरी भेट झालेली होती. त्या युतीच्या चर्चा कुठेतरी फिसकटल्या म्हणून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय ते घेतात असं दिसतंय. ते आता मी तर तसं नाही सांगू शकत, कारण मला शिंदे साहेबांना विचारावं लागेल की नक्की काय चर्चा होती, कशाला गेला होतात, काय हे आम्ही विचारल्याशिवाय पण आम्हाला काय कळणार नाही ना. कारण साहेब आता सध्या 2-3 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत दरेगावाला, आणि तिकडून उद्या परवा मुंबईला येतील कॅबिनेटला. त्यावेळेला आम्ही विचारून मग तुम्हाला सांगतो. अंबादास दानवे असं म्हणतात की भाजपनं त्यांच्यासोबत त्यांना फसवलं राज ठाकरेंना, म्हणून ते त्यांच्या उद्धव ठाकरेंसोबत जायचा आता विचार करतात. असं झालं का? हे आम्हाला नाही माहिती. ह्या मोठ्यांच्या चर्चा आम्ही खाली नाही कधी चर्चेला आणत, कारण जे काय ते निर्णय घेतील तिघेजणं, देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा, त्यामध्ये आम्ही कधी इंटरफेअर करत नाही. तर मुंबई महापालिकेच्या, ठाणे महापालिकेच्या निवडणूक आहेत, राज्यातल्या अनेक निवडणूक आहेत, त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा होतीये. केवळ महापालिका निवडणुकांमुळेच ही चर्चा होते असं दिसतंय की त्या चर्चांमुळे तुम्हाला काही तोटा होईल असं दिसतंय आता? आम्हाला तोटा होण्याचे काय चिन्ह तर वाटत नाहीत, कारण मुंबई बऱ्यापैकी खाली शिंदेसाहेबांनी केले ओबाडाची, राहिलेली पण काही लोक येण्याच्या तयारीत आहेत, आणि शिंदेसाहेबांचं मिशन चालू आहे, त्याच्यामुळे अडचण नाही होणार. काय जेन्युइन आहे ही चर्चा की केवळ फक्त निवडणुका समोर ठेवून केलेली चर्चा असं वाटते तुम्हाला? मला विचारावं लागेल राज ठाकरेंना नक्की तुमची चर्चा कशामुळे झाली होती, कारण आता आम्हाला काय ते सांगू शकत नाहीत. शिंदेसाहेबांना आम्ही विचारू, तेवढं तुम्हाला सांगितलं ना की शिंदेसाहेबांना विचारून आम्ही सांगू शकतो आपली काय चर्चा झाली, काय त्याचं म्हणणं आहे राज ठाकरेंचं, एवढं विचारू. मंत्री भरतशेठ गोगावले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चा संदर्भात त्यांनी सविस्तर बातचीत केली. कॅमेरा पर्सन युक्तासह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.